17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच्या सभेचा सस्पेन्स कायम, सभेला मिळणारी परवानगी लांबणीवर, शासन स्तरावर अद्याप निर्णय प्रलंबित, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच। 17 नोव्हेंबरला मनसेला मैदान देण्यास महेश सावंत यांचा विरोध। 17 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर या तारखा शिवाजी पार्कसाठी राखीव, महेश सावंत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघाचा धावता दौरा करणार, उद्या आदित्य ठाकरे महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध हुसेन दलवाईंनी केलेल्या वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाकडून निषेध। भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्याकडून निदर्शन। ठाण्यातील शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी 15 वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा प्रसिद्ध। मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकारानं अनेक विकास कामांना प्रगती मिळाली, सरनाईक यांचं वक्तव्य। डोंबिवली पूर्वमध्ये संत श्री सेवालाल महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं बंजारा समाज मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याला मंत्री भाजप महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाणांची उपस्थिती। राहुल गांधींचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद, शेतकऱ्यांनी सांगितल्या राहुल गांधींना समस्या। हेलिकॉप्टर, विमान, बायरोड येणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर, प्रचार बंद होईपर्यंत निवडणूक आयोग नेत्यांची करणार तपासणी। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान, 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते उद्या मनसेचा जाहीरनामा होणार प्रसिद्ध, MIG क्लबमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रथमदर्शनी तथ्यहीन, उच्च न्यायालयाचा निष्कर्ष, मलिकांना दिलासा। अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, मुंबईत सत्र न्यायालयाचा निर्णय। बाबा सिद्दीकींवर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार अर्धा तास हॉस्पिटल बाहेर उपस्थित होता। सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शूटर शिवकुमार लीलावती बाहेर थांबला होता। कोल्हापूर जिल्ह्यात उद्या शरद पवारांच्या 3 जाहीर सभा, अजित पवार गटात गेलेल्या हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांच्या मतदारसंघावर पवारांचं विशेष लक्ष। राहुल कलाटेंसाठी चिंचवडमध्ये शरद पवारांचा रोड शो, भाजप उमेदवार शंकर जगतापांच्या बालेकिल्ल्यातून रॅलीची सुरुवात। राहुल कलाटे यांची उमेदवारी सामान्य माणसाला न्याय देणारी, कलाटेंना संधी दिल्यास सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचं जनतेला आवाहन। तासगाव कवठे महांकाळमध्ये MIDCच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप, बाप से बेटा सवाई, संजय काका पाटलांची रोहित पाटलांवर टीका, तर विरोधकांच्या छाताडावर पाय ठेवून MIDC मंजूर करून दाखवली, रोहित पाटलांचा पलटवार। राज्यात महायुतीचं सरकार येऊ दे, पंकजा मुंडे यांचा सांगलीत नवस, तर यावेळी कार्यकर्त्यांकडून पंकजांना मुख्यमंत्री करा असा नवस करण्याची घोषणा। सांगलीच्या मिरज मतदारसंघात बेडमध्ये हेलिपॅडवर पंकजा मुंडेंची बॅग तपासणी, भाजप उमेदवार सुरेश खाडेंच्या प्रचारासाठी मुंडेंची सभा। कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांचे अज्ञातांनी होर्डिंग्स फाडले, विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नसल्यानं रडीचा डाव खेळला जातोय, आंबेडकरांची होर्डिंग्स फाडण्यावर प्रतिक्रिया। काँग्रेस नेते राहुल गांधींची नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला भेट, प्रवाशांसोबत राहुल गांधींनी मारल्या गप्पा। नांदेडच्या नवा मुंडा कृषी बाजार समितीच्या मैदानावर राहुल गांधींची मविया उमेदवारांसाठी सभा, बोलताना संविधान दाखवत राहुल गांधींची मोदींवर टीका। हिंगोलीत उद्या अमित शहांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा, रामलीला मैदानावर सभेची जोरदार तयारी। जालन्यात व्होट जिहाद, फतवे काढून पत्रक वाटण्याचं काम सुरू, जालन्यात 1-2 दिवसात दंगल घडवण्याचा प्रयत्न, भाजपचे बंडखोर उमेदवार अशोक पांगारकर यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।